पेज नंबर 270. ऍसिटल आणि हेमी ऍसिटल यामध्ये असणारे एक्झाम्पल्स जे आहेत त्यामध्ये एक सिंपल अल्कोहोल विथ इथिल अल्कोहोल विथ ऍसिटोन आणि ऍसिटल्डिहाइड आणि दुसरं एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण कीटोनचा 1,2 डायल्सो. मग त्यानंतर मी काय केलं तुम्हाला एक प्रॅक्टिस मध्ये 2-3 एक्झाम्पल्स घेतले वेगवेगळे अल्कोहोल्स आणि अल्डिहाइड्स. आता आपण पुढे जाऊया पेज नंबर 270 यावरती. पुढचा पॉइंट आहे डी मध्ये, म्हणजे आर्टिकल चालू आहे आपलं 12.8.2. त्यामध्ये ए बी सी झाल्या. ए हायड्रोजन सायनाइड, बी NaHSO3, सी जो होता तो आपला अल्कोहोल होता आणि डी जो आहे हा आहे एडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. एडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. जरी रिपीट होत असलं आणि काही असलं हे जे महत्त्वाचे पॉइंट्स असतात तेवढे मी क्लिअर केल्याशिवाय पुढे जात नाही. आणि काय टेक्स्ट बुक सांगतं लक्षात घ्या. अल्डिहाइड अँड कीटोन्स ऑन रिएक्शन विथ अल्काइल मॅग्नेशियम हायड्राइड फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलायसिस गिव्स अल्कोहोल. हा इतके 3च ओळी दिलेल्या आहेत. आता 3 ओळीचा पॉइंट लक्षात घ्या काय दिलंय. पण ॲज इट इज तुम्हाला माहिती आहे खाली पुस्तकात काय दिलंय. रेफर चॅप्टर 11 सेक्शन 11.4.1 डी. त्या 11वीच्या सेक्शन मधला हा पार्ट जो आहे हा जात असताना तो तुम्हाला रिमाइंड करण्यासाठी RX म्हणजे अल्काइल हॅलाइड प्लस Mg म्हणजे मॅग्नेशियम नावाचा मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. अतिशय सिंपल रिएक्शन RMgX. अल्काइल हॅलाइड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण हा पार्ट आहे. हा अल्काइल हॅलाइड हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा मॅग्नेशियम हा मेटल आहे म्हणून तयार होणाऱ्याला दुसरे एक नाव आहे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड अल्काइल. नाव Mg मॅग्नेशियम X हॅलाइड. Alkyl magnesium halides are known as the Grignard's reagent. How are they prepared? When alkyl halide reacts with Mg in presence of dry ether gives alkyl magnesium halide. 1907 मध्ये विक्टर ग्रिग्नार्डने हे शोधून काढल्यानंतर त्यावेळेस नोबेल प्राइज जे आहे हे विक्टर ग्रिग्नार्डला त्यामुळे देण्यात आलं. आता प्रत्येक ग्रिग्नार्ड मला 4-5 वेळेस आपल्या हे रिएक्शन येतात पण प्रत्येक वेळेला सांगतो रिएक्शन पाठ करायचा नाही. ग्रिग्नार्ड रिएजंटचं वैशिष्ट्य काही गोष्टी सांगतोय ना. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल अथवा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड असेल अशाच ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिएक्शन देतो. ठीक. नंबर 2 रिएक्शन ही 2 स्टेप मध्ये चालणारी प्रोसेस आहे. एवढ्या प्रॉपर्टीज कळायला पाठच करायची गरज. 3 तिसरा पार्ट रिएक्शन मध्ये एरोवर कंपल्सरी ड्राय इथर लिहावं लागतं. 4 समजा कार्बन ऑक्सिजन जो काही आहे कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड तुटला किंवा कार्बनचा बॉन्ड तुटला तर कार्बनला आपल्याला R जोडायचा आहे. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटचे तुकडे कसे करायचे RMgX. ठीक. म्हणजे कंपल्सरी कार्बनला कार्बन कार्बनला कार्बन उरलेला Mg ऑक्सिजन कडे किंवा उरलेला MgX नायट्रोजन. मग हे झाल्यानंतर जो पहिल्या स्टेपचा प्रोडक्ट असेल प्रोडक्ट ऑफ फर्स्ट स्टेप याला कंपल्सरी Mg कॉम्प्लेक्स असं नाव द्यायचं. हा झाला पहिला पार्ट. पुढचा पॉइंट जो Mg कॉम्प्लेक्स असतो यामध्ये हायड्रोलायसिस करावंच लागतं आणि यामध्ये असणारा बाय प्रोडक्ट जो आहे हा MgXOH. पॉइंट्स क्लिअर झाले. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल अथवा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड आहे फक्त तेच कंपाऊंड या रिएक्शन मध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत रिएक्शन देऊ शकतात. या रिएक्शन मध्ये
दोन स्टेप मध्ये चालणारी ही रिॲक्शन. बाणावरती ड्राय इथर म्हणजे पहिल्या स्टेपचं कॅटॅलिस्ट. बॉन्ड हा तुटल्याच्या नंतर अनसॅच्युरेशन तुटल्याच्या नंतर कार्बनकडे कार्बनच जाईल आणि MgX जो आहे हा नायट्रोजन अथवा ऑक्सिजनकडे जाईल. पहिल्या स्टेपचा जो प्रोडक्ट आहे हा Mg कॉम्प्लेक्स असतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये जो हायड्रोलायसिस झाल्याच्या नंतर MgX OH जो आहे हा एक महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी जिथे ठीक आहे. आता ग्रीनहार्ड रिएजंटचं एक्झाम्पल CH3 MgCl C2H5 C3H6 MgBr यापैकी तुम्ही हॅलोजनमध्ये Cl किंवा Br किंवा I आणि R मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्काइल ग्रुप्स जे आहेत ते घेऊ शकता. आता मी आधी जनरल रिएक्शन दाखवणार. छानपैकी हे पुस्तकात तुम्हाला काही दिलेलं नाही. अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे असं पर्यंत राहतात. अल्डिहाइड घेतला मी, हा R हा C हा H हा डबल बॉन्ड O, हा अल्डिहाइड घेतला प्लस हा R हा MgX. कंडिशन पहिली, अल्डिहाइड मध्ये डबल बॉन्ड आहे रिएक्शन देईल हो. एरोवर ड्राय इथर बॉन्ड तुटणार, कार्बन कडे कोण जाणार R, हा R हा C हा H हा O हा डॅश आणि हा डॅश. ग्रीनहार्ड रिएजंटचे तुकडे R MgX. R कुठे जाणार कार्बन, हा MgX हा तयार झाला Mg कॉम्प्लेक्स. Mg कॉम्प्लेक्स हा R हा C हा H हा O MgX हा R प्लस कंपल्सरी वॉटर हा MgX OH हा तयार झाला R हा C हा H हा OH आणि हा R. केवळ अल्कोहोल्स तर आहेच आहे पण अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन OH group attached to such type of the carbon which may be primary or secondary or tertiary depending upon the classification. This type of the alcohols are referred as secondary alcohols. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे आपण पाहूया ना. पहिली रिएक्शन अल्डिहाइडची घेतली. सेकंड रिएक्शन यामध्ये नीट आणि CET चे पॉइंट कसे असतात ते पण लक्षात घ्या. हा R हा C हा R हा डबल बॉन्ड O. अल्डिहाइड्सचा पार्टनर तो आहे कीटोन आणि हा कीटोन जो आहे हा R. एवढ्या रिएक्शन्स मी घेईल. या रिएक्शन अल्डिहाइड आणि कीटोन्सच्या तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. सर्व रिएक्शन एक लेक्चर मध्ये झालं तर खूपच चांगलं, नाही झालं तर आणखी एक लेक्चर घेता नाही. हा तयार झालेला पार्ट लक्षात घ्या. हा R हा C हा R हा डॅश हा डॅश. R वेगळा MgX वेगळा आणि हा झाला R हा Mg आणि हा X. हा तयार झालेला जो आहे Mg कॉम्प्लेक्स. आता हा जो Mg कॉम्प्लेक्स आहे हा R हा C हा R हा O हा MgX आणि हा आला R प्लस वॉटर मॉलिक्यूल हा MgX OH हा R हा R हा R हा OH MgX OH हा टर्शरी. एका ह्या सेशनचा वापर करत असताना आता डिस्टिंग्विश पॉइंट मध्ये तुम्हाला CET किंवा नीट पॉइंट एक तर हे पॉइंट तुम्हाला बोर्डात म्हणजे पुस्तकात नाही का स्टॉप करून पूर्ण कंप्लीट लिहा.
बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहित असताना when aldehyde reacts with RMgX in presence of triether. First gives Mg complex which further on hydration or hydrolysis or reacts with water or gives secondary. When ketone reacts with RMgX in presence of triether, first gives Mg complex which further on hydrolysis gives tertiary. एका प्रामुख्याने एक लक्षात आलं का सीईटी नीटला हा पॉइंट देत असताना पहिला डिस्टिंग्विश काय बाय द ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन अल्डिहाइड और कीटोन्स. Aldehydes are converted into secondary alcohol. Point हा व्यवस्थित लक्ष द्या. Aldehydes are converted into secondary alcohol while ketones are converted into tertiary. हा पॉइंट पहा व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं की काय झालं. जर सेकंडरी अल्कोहोल तयार करायचा असेल अल्डिहाइड, टर्शियरी अल्कोहोल तयार करायचा असेल कीटोन्स. ठीक आहे, पाहायचं व्यवस्थित. एकदा आपल्याला एक्झाम्पल कडे जाण्याच्या पूर्वी मी इथं हे करतो, एकदा पहा, लिहून घ्या रिॲक्शन आणि एक्सप्रेशन पण छान करायचं व्यवस्थित. रिॲक्शन महत्त्वाचे आहेत म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला त्या आल्याही पाहिजे. तर स्टॉप करून लिहायचं छान व्यवस्थित. एक महत्वपूर्ण पार्ट आपण यामध्ये पाहिला. याच्या एक्झाम्पल्सला आपण जाणार आहोत, पण त्या एक्झाम्पल्सला जाण्याच्या पूर्वी आपण अल्टिमेट कन्क्लुजन काय काढलं पाहिजे. जेव्हा अल्डिहाइडची रिॲक्शन ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत होते त्यावेळेला सेकंडरी अल्कोहोल तयार होते, आणि जेव्हा कीटोन्सची रिॲक्शन होते तेव्हा टर्शियरी अल्कोहोल्स तयार होतात. ठीक आहे, आता आपल्याला एक्झाम्पलला जाण्याच्या पूर्वी आता एक्झाम्पल आपल्याला मी भरपूर एक्झाम्पल घेणार आहे, तुमची पूर्ण प्रॅक्टिस करून घेणार. त्याच्यामुळे आता एका लेक्चरमध्ये कंप्लीट करण्याच्या ऐवजी आपण शक्यतो 2 लेक्चर करू. तर आता मी आधी अपवाद घेतो. अपवाद कसा घेतो, मी रिॲक्शन लिहून दाखवतो, मग तुम्ही अपवाद ओळखा. माझा हा HCH हा डबल बॉन्ड O फॉर्म अल्डिहाइड, CHO ग्रुप असणारा पण RCHO म्हणजे अल्डिहाइड, R च्या ऐवजी H असणारा हा आहे. याला बेसिकली आपण असं म्हणतो की 40% फॉर्म अल्डिहाइड जे असतं त्याला आपण फॉर्मॅलिन जे असं म्हणतो. बायोलॉजिकल स्पेसिमन्स जे असतात हे प्रिझर्व करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा पार्ट. सीईटीला नीटला 2दा प्रश्न विचारलेला आहे. फॉर्मॅलिनचं कंटेंट म्हणजे काय, तर 40% formaldehyde is known as a formalin which is used as a used to preserve the biological specimen. एक काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेला याचा वापर केला जातो एक महत्त्वपूर्ण पार्ट हा या प्रॉपर्टीज मध्ये येतो. आणि हा अपवाद जो आहे का, हा अपवाद रिॲक्शन मध्ये पण खूप प्रामुख्याने तुम्हाला पाहिजे. रिॲक्शन मध्ये अपवाद का असतो आणि कशा पद्धतीचा असतो हेही भाग लक्षात ठेवा. हा जसा अपवाद आहे का तसा कार्बोक्झायलिक ऍसिड मध्ये पहा, हा H हा C डबल बॉन्ड 1 आणि हा OH. याचा ऑक्सिडेशन केल्यावर हा तयार झाला. नीटचे पॉइंट आहे का, व्यवस्थित लक्षात घ्या. याचा ऑक्सिडेशन झाल्यावर हा तयार झाला. पण हा पण अपवाद कसा आहे माहिती का, एक महत्त्वाची सिल्वर मिरर टेस्ट आहे. जे अल्डिहाइड देतात आणि कीटोन देत नाही, या टॉपिक मध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याचा प्रश्न परीक्षेला असा विचारला होता की विच ऑफ द फॉलोइंग गिव्स द सिल्वर मिरर टेस्ट. आपल्या डोक्यामध्ये काय पॉइंट, अल्डिहाइड कॅन गिव्ह सिल्वर मिरर टेस्ट अँड कीटोन्स डू नॉट गिव्ह सिल्वर मिरर टेस्ट. उत्तर काय होतं पण फॉर्मिक ऍसिड. म्हणजे हेही पॉइंट आपल्याला कळाले पाहिजे, हे लक्षात घ्या. का फॉर्मिक ऍसिड, कारण सिल्वर मिरर टेस्ट देण्यासाठी CHO नावाचा अल्डिहाइड ग्रुप. बघा तर फॉर्मिक ऍसिड मध्ये हा ग्रुप कोणता आहे का, CHO. ऍसिड असून देखील त्याच्याकडे अल्डिहाइडचा ग्रुप आहे. किती वैशिष्ट्य फॉर्मिक ऍसिडचं, अल्डिहाइडचा ग्रुप आहे, अल्कोहोलचा ग्रुप आहे, कार्बोक्झिलिक ऍसिडचा. इतकं कॉम्बिनेशन जे आहे एक्सेप्शनल अपवादात्मक दृष्टीने इथं पाहायला मिळतं. ठीक, मग आता काय आहे हा अपवाद आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा आपण एक्झाम्पल घेऊया. हा CH3 हा
IMG हा Cl as it is आपलं ड्राय इथर. हा बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर काय होतं लक्षात घ्या. हा H, हा C, हा H, हा डॅश आणि हा इथर. नियमानुसार अल्काइल ग्रुप CH3 चा तुकडा कार्बन हा कार्बन कडे जाणार. हा MG हा Cl आणि आपला तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे त्याचं नाव MG कॉम्प्लेक्स. त्याला रिअरेंज करा किंवा व्यवस्थित लिहा. हा CH3 हा CH हा H हा OMgCl प्लस हा H2. ठीक आहे. याला CH2 बोलतो. हा CH3 हा CH2 हा OH हा MgClOH इथाइल अल्कोहोल अथवा इथेनॉल. इथाइल अल्कोहोल अथवा इथेनॉल. When formaldehyde reacts with the CH3MgCl in presence of dry ether, first gives Mg complex, which further on reacts with water, which further on hydration, which further on hydrolysis gives ethanol. मी एग्जांपल दिलं तुम्हाला. हा झाला एक पार्ट. आता एक दुसरा भाग लक्षात ठेवा की आता प्रश्न सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू जाण्याच्या पूर्वी आधी डिस्टिंग्विश करायला लागतं. तुम्ही म्हणला अल्डिहाइडचा सेकंडरी अल्कोहोल तयार होतो, कीटोनचा टर्शियरी अल्कोहोल तयार होतो. पण अल्डिहाइड घेतला आणि हा आहे का सेकंडरी? नाही, हा प्रायमरी, हा मोस्ट डिस्टिंग्विश पार्ट आहे. तर मग असं का घडलं? तर आपल्याला एक नवीन कन्सेप्ट अस्तित्वात आला. जर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल ग्रिग्नार्ड रिजन पासून पाहिजे असेल तर आपल्याला सुरुवातीचा अल्डिहाइड हा फॉर्मल्डिहाइड घ्यायला पाहिजे. ठीक आहे. बाकी formaldehyde on Grignard's reagent gives primary alcohol and all the other aldehydes reacts in the Grignard reagent and further on acid hydrolysis gives the secondary alcohol. While ketones on reaction with the Grignard's reagent further on reaction with acid hydrolysis gives tertiary alcohol. मग आता या पॉइंटचा वापर झाला. आता एवढ्या रिएक्शन सीटी मध्ये असा प्रश्न विचारला की फॉर्मल्डिहाइड आणि CH3MgCl ची रिएक्शन झाल्या कोण असेल, तर हे एवढ्या दोन स्टेप करून जायचंय का नाही. हा H हा डबल बॉन्ड. सीईटी मध्ये प्रश्न विचारला, हा बॉन्ड तोडायचा अर्धा आणि पोला डायरेक्ट H करून टाकायचा आणि ज्या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन विचारली त्याच्यातला CH3 इथं टाकून द्यायचं. किती सेकंदात उत्तर? ओन्ली 10 सेकंद. 10 सेकंदात तुमचं उत्तर. What will be the IUPAC name of product when CH3MgCl reacts with formaldehyde? 10 सेकंदात आपलं उत्तर इथेनॉल. What will be the its name, commercial name? तर आपलं ग्रेन अल्कोहोल, ग्रेन स्पिरिट. या पद्धतीनं मला ह्या रिएक्शन्स मोठ्या काही जणांना वाटतात पण या खूप छान रिएक्शन्स आणि म्हणून गडबड करून एका लेक्चरमध्ये त्या कंप्लीट करण्याच्या. पुस्तकात किती वेळ आहे? 3 ओळी आहेत. सांगितलं काय 11वीच्या चॅप्टरमध्ये. आपला एक लेक्चर आज कंप्लीट करून दुसरा पूर्ण रिएक्शन्स सांगणार आहे. मग त्या पूर्ण रिएक्शन छानपैकी व्यवस्थित तुम्ही लिहायची. तर ठीक आजच्या सेक्शनला